महत्त्वाचा क्षण आहे। आपण त्यांचा सन्मान तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं जे आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो त्या प्लास्टिक असतं आणि जे आपल्या भाकरी चर्चेला जातं ते व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व स्वच्छ आणि सुंदर या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र शासनाचे असणारे मंत्री सन्मान करीत आहोत त्या व्यक्तीचा त्यांच्या पौराणिक कार्यभूमीला तेज मिळालं आणि विचारांनी समाजाला दिशा मिळाली असं आपल्या सर्वांचं असणारं लोकप्रिय नेतृत्व म्हणून आपण आपल्याला सन्माननीय भास्कर शेठ यादव यांच्याकडे आपण पाहतो। तर त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत असताना सन्माननीय शकीलभाई मुकादम यांच्या शुभास्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित हा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण विनंती करणार आहोत। सन्माननीय राहुलजी गाडी कर्तव्यदक्ष अधिकारी आणि सन्माननीय प्रांताधिकारी सन्माननीय आकाशजी निगाडे साहेब यांचं असणारं स्वागत या ठिकाणी आपण वंदन आहे। हा केवळ सत्कार नव्हे तर कार्याचा हा गौरव आहे। अशा सन्माननीय निगाडे साहेबांना सन्मानित करत असताना आदरणीय सन्माननीय राहुलजी गाडी यांना आपण विनंती करूया। आपण आपल्या व्यासपीठाचं अनेक मान्यवर अधिकारी आणि आपण सन्माननीय भोईटे सरांचा सन्मान करत आहोत। सत्कार म्हणजे आदराची प्रतिती आणि ती मिळते केवळ त्या व्यक्तीला ज्याचं आयुष्य इतरांसाठी दीपस्तंभ ठरतं आणि असंच उल्लेखनीय कार्य बारामती क्रीडाईचे माजी अध्यक्ष असणारे आणि महाराष्ट्र क्रीडाईचे सन्माननीय खजिनदार म्हणजे पुरेच आहे। पण आपला नम्र अभिवादन करणारा जो स्वभाव हा निश्चितच चिपळूणकरांसाठी एक प्रेरणादायी आहे। विविध क्षेत्रामध्ये आपले अनेक जे मित्र आहेत आपण क्रीडा क्षेत्रामध्ये देखील कार्यरत असतात आणि चिपळूणकरांशी असणारे आपले जे स्नेह ऋणानुबंध हे असेच राहू दे। चिपळूण क्रीडाईच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला खूप मोठं कार्य आहे शकीलबाईच्या माध्यमातून जीवनाचा एक खडतर असा प्रवास त्यांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अनेकांशी ऋणानुबंध जोडणार व्यक्तिमत्व म्हणून आपण शकीलबाईकडे आपण पाहतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सन्माननीय भास्कर शेठ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करीत आहोत। धन्यवाद। म्हणून प्रसादजी कातू साहेबांकडे आपण पाहतो एक प्रतिदेश बांधकाम व्यावसायिक आहेत त्याचबरोबर अनेक क्षेत्राशी जोडलं गेलेलं असणारं व्यक्तिमत्व हॉटेल असेल सामाजिक कार्यामध्ये देखील ते कार्यरत असतात। तर त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान सामाजिक शुभास्ते आपण करत आहोत। एक तरुण मानाचा असणारा मेडल देखील प्रदान केलं जात आहे। हे महत्वाचं असणारं क्षण आहे तुम्हाला सर्वांच्या उपस्थित। थँक्यू सर। यानंतर या कार्यक्रमात त्यांना या ठिकाणी पिन प्रदान सोहळा आपण केलेला आहे। या क्षेत्रात आणि विशेष म्हणजे स्वतः एक शिक्षक आहे आणि आदरणीय सन्माननीय बळीराम मोरे साहेब निवृत्त शिक्षक जिल्हा संघटनेचे असणारे नेते होते आणि या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात एक महत्वाचं नाव सुभाष आपण पिन प्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न करणार। कारण जावेदबाईंच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडा आहे। जे या क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे देखील ते स्कूल कमिटी चेअरमन आहेत। आमचे पुन्हा एकदा आपण भास्कर शेठ यादव सर यांना विनंती करणार आहोत। आपण आपल्या शुभास्ते क्रीडाई महाराष्ट्राच्या कन्व्हेनरपदी यांची निवड झाली ते आदरणीय सन्माननीय राज निवासी आदरणीय शेठच्या शुभास्ते आपण राजेश वाजे साहेब यांचा हा पिन प्रदान सोहळा पुन्हा एकदा शुभास्ते आपण हा पिन प्रदान सोहळा संपन्न करताना पुन्हा एकदा आपण कावळे साहेबांना विनंती करणार आहोत। सन्मानित करतायत पिन प्रदान करतायत सन्माननीय भास्कर शेठ यादव। यानंतर आपण विनंती करतोय सुचित पटेल साहेब। पुढचं महत्वाचं आणखी एक गाव क्रीडाई चिपळूणचे असणारे सन्माननीय व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय नितीनजी ठसाळे उपाध्यक्ष या महत्वाच्या पदावरती त्यांची वर्णी लागली आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक महत्वाचं नाव भास्कर शेठ जाधव
चिपळूणच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्राशी जोड कडई महाराष्ट्राचे असणारे सन्माननीय प्रेसिडेंट अनिता यानंतर प्रीतमजी पटेल या मानाचा स्मरपी या ठिकाणी आपण प्रदान करूया. टाळ्या वाजवल्या मित्रांनो. या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी आपण हे गौरवाच्या असणाऱ्या टाळ्या आहेत, कारण हे महत्वाचे क्षण आहेत. चिपळूण क्रीडाईच्या माध्यमातून आपण त्यांच्यावरती प्रफुल्लित तावडे सर यांच्या शुभास्ते आपण वुमन्स लीग कोऑर्डिनेटर ईशा खान यांना या ठिकाणी सन्मानित करतो. राहुल काळे यांची असणाऱ्या